नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत सखी सावित्री समिती प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे. माहे मार्च 2025 करिता सभा क्रमांक 10 साठी इतिवृत्त लेखन किंवा प्रोसिडिंग लेखन कसे करावे, कोणते विषय आवश्यक आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपणास जर या सखी सावित्री समितीची प्रोसिडिंगची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे, त्यावरनं तुम्ही ही प्राप्त करू शकता. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका आणि जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. या ठिकाणी 6 मार्च 2025ला मी सखी सावित्री समितीची सभा घेतलेली आहे, म्हणून ती तारीख या ठिकाणी टाकून घेतलेली आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने प्रस्तावना लिहून घ्यावायची आहे. दिनांक 6 मार्च 2025 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यावायचं आहे. अध्यक्षा सौ या ठिकाणी ज्या अध्यक्ष आहे सखी सावित्री समितीच्या त्यांचं नाव टाकून घ्यावायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली सखी सावित्री समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात आपणास प्रस्तावना करून घ्यावायची आहे. सभेचा पहिला विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 10वी सभा आणि 10वी सभेमधला पहिला विषय आहे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. दुसरा विषय या ठिकाणी घेतलेला आहे. शालेय विद्यार्थिनींची सुरक्षा, मानसिक आणि शारीरिक आरोग्य याविषयी चर्चा. फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे. शालेय विद्यार्थिनींची सुरक्षा, मानसिक आणि शारीरिक आरोग्य याविषयी सखी सावित्री सभेमध्ये चर्चा केल्याने विद्यार्थिनींना त्यांच्या सुरक्षिततेच्या आणि आरोग्याच्या बाबतीत जागरूकतेची महत्त्वाची माहिती मिळवता येते, असे यावेळी सखी सावित्रीच्या अध्यक्षा यांनी सांगितले. व या चर्चेचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींमध्ये सुरक्षिततेबद्दल आणि त्यांचे मानसिक, शारीरिक स्वास्थ्य कसे महत्त्वाचे आहे हे समजावणे हा आहे. विद्यार्थिनींना शालेय परिसरात सुरक्षिततेची हमी देण्यासाठी योग्य सुरक्षा व्यवस्थांचा अवलंब करणे, शाळेत आत्मसुरक्षा टिप्स आणि आत्मरक्षणाचे महत्त्व सांगणे, तसेच भेदभाव, छळ किंवा इतर शारीरिक आणि मानसिक अत्याचारांच्या विरोधात जागरूकता वाढवणे, तसेच विद्यार्थिनींच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे आणि योग्य मार्गदर्शन देणे, ताणतणाव, परीक्षा दबाव आणि इतर मानसिक समस्यांवर उपाय सुचवणे, ध्यान, योग आणि इतर मानसिक ताजेतवाने करण्याच्या पद्धतीबद्दल चर्चा करणे, शारीरिक स्वास्थ्य राखण्यासाठी आहार, व्यायाम आणि योग याविषयी माहिती देणे, तसेच मासिक पाळी, शारीरिक विकार आणि महिलांच्या आरोग्याशी संबंधित इतर मुद्द्यांवर मार्गदर्शन करणे, तसेच स्वच्छता आणि व्यक्तिगत देखभाल महत्त्वाची असल्याबाबत विद्यार्थिनींना शाळेत शिक्षित करणे. या पद्धतीने आजच्या सभेमध्ये वरील सर्व विषयांची सखोल अशी चर्चा करण्यात आली व याबद्दल घ्यावयाची काळजी याचे देखील नियोजन करण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. मी पुढील विषय घेतला आहे, विषय क्रमांक 3. मुलींना शिक्षणाच्या महत्त्वाबद्दल जागरूक करणे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. सखी सावित्रीच्या सभेत मुलींना शिक्षणाच्या महत्त्वाबद्दल जागृत करणे यावर चर्चा व उपक्रम याबाबत ठराव करण्यात आला की शालेय विद्यार्थिनीमध्ये शिक्षणाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे, मुलींना शिक्षणाच्या योग्य संधी देणे आणि त्यांना समाजातील प्रत्येक क्षेत्रात समान स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने या ठरावाची निर्मिती करण्यात आली. मुलींसाठी शिक्षणाचे महत्त्व विषयावर कार्यशाळा आयोजित केली जाईल. तसेच या कार्यशाळेत शिकण्याचे फायदे, त्यांच्या सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यातील प्रभावाबद्दल मार्गदर्शन केले जाईल. शाळेच्या परिसरात आणि स्थानिक समाजात शिक्षणाच्या महत्त्वाबद्दल जनजागृती करण्यासाठी पॉम्पलेट्स, पोस्टर्स आणि शालेय सभांमध्ये लघुनाटिका किंवा भाषणे आयोजित केली जातील. मुलींना शिक्षणाच्या विविध
प्रकाराबद्दल माहिती देण्यासाठी शालेय शिक्षण महोत्सव आयोजित केला जाईल। यामध्ये विविध शालेय कार्यक्रम, चित्रकला, वाचन स्पर्धा आणि शालेय उपक्रम असतील। मुलींना शालेय समुदायातील विविध कार्यांमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त करणे, जेणेकरून त्यांना शिक्षणाच्या महत्त्वाचे विविध पैलू समजावता येतील। समाजातील परंपरागत अडचणी दूर करून मुलींना शिक्षणाच्या सर्वोत्तम संधी मिळवून देणे या ठरावानुसार लवकरच कार्यशाळा आणि कार्यक्रमांची रूपरेषा तयार केली जाईल, ज्यामुळे मुलींमध्ये शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव निर्माण होईल। सभेतील सदस्यांनी या ठरावास मंजुरी देऊन योजनेला अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे। पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक 4, मुलींचे हक्क, त्यांच्या सामाजिक स्थान आणि अधिकार। सखी सावित्रीच्या सभेत मुलींचे हक्क, त्यांच्या सामाजिक स्थान आणि अधिकार यावर चर्चा व उपक्रम याबाबत ठराव करण्यात आले। मुलींच्या हक्काबद्दल जागरूकता निर्माण करणे, त्यांना समाजात योग्य स्थान मिळवून देणे, तसेच त्यांच्या अधिकाराबद्दल त्यांना जागरूक करणे आणि त्यांच्या सशक्ततेसाठी उपक्रम राबवणे फार गरजेचे आहे, असे यावेळी सभेतून ठरवण्यात आले। मुलींच्या कायदेशीर हक्कांबद्दल माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली जाईल। या कार्यशाळेत मुलींना त्यांच्या शिक्षण, काम, आरोग्य आणि सामाजिक अधिकारांची माहिती दिली जाईल। तसेच महिलांविरोधी अत्याचार व शोषणाच्या बाबतीत कायदेशीर संरक्षण कसे मिळवता येईल हे सांगितले जाईल। मुलींच्या हक्कांवर आणि अधिकारांवर विविध चर्चासत्रे आयोजित केली जातील। यामध्ये मुलींना त्यांचा हक्क आणि अधिकार जाणीवपूर्वक कसे वापरता येतील, त्यांचा सामाजिक स्थान कसा निर्माण करावा या संदर्भात विविध वक्ते मार्गदर्शन करतील। मुलींच्या हक्काविषयी शालेय प्रकल्पांची आखणी केली जाईल, ज्यामध्ये विद्यार्थिनींना विविध सामाजिक मुद्द्यांवर काम करण्याची संधी दिली जाईल। यामध्ये लघुनाटिका, पोस्टर स्पर्धा आणि चित्रकला या माध्यमातून हक्कांच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण केली जाईल। मुलींना त्यांच्या अधिकाराच्या वापराबद्दल प्रेरित करण्यासाठी जागतिक महिलांचा हक्कांवर आधारित चळवळीच्या इतिहासाबद्दल माहिती दिली जाईल, जसं नारीवाद चळवळ, बालिका शिक्षण आणि महिला समानता यासारख्या विषयावर चर्चासत्रे आयोजन केले जाईल। लवकरच कार्यशाळा, चर्चासत्रे आणि इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, जे मुलींच्या हक्कांची आणि त्यांच्या सामाजिक स्थानांची जागरूकता वाढवतील। सभेतील सदस्यांनी या ठरावास मंजुरी देऊन त्यांची अंमलबजावणी करण्याचे ठरवले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक 5, मुलींमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे। फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे। मुलींमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, त्यांना वाचनाचे महत्त्व समजावून देणे आणि त्याद्वारे त्यांच्या ज्ञानार्जनात व वाढीला मदत करणे हा या ठरावाचा मुख्य उद्देश आहे। वाचनाने मुलींच्या मानसिक विकासात सुधारणा होईल आणि त्यांना विविध क्षेत्रामध्ये आपला सहभाग आणि ज्ञानाची गोडी लागेल, असे यावेळी सावित्री समितीच्या अध्यक्ष यांनी सांगितले। शाळेतील सर्व विद्यार्थिनींमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वाचन अभियान सुरू केले जाईल। या अंतर्गत विविध वाचन स्पर्धा, वाचन महोत्सव, वाचन सत्रे आयोजित केली जातील। विद्यार्थिनींना पुस्तकांच्या गोष्टी, कथा, शालेय वाचनाबद्दल माहिती दिली जाईल। शाळेतील मुलींसाठी वाचन क्लब स्थापन केले जाईल, ज्यात मुलींच्या वाचनाची आवड वाढवण्यासाठी त्यांना विविध प्रकारच्या पुस्तकांचा परिचय करून दिला जाईल। प्रत्येक महिन्याला एक वाचनाचा थीम ठरवून त्या आधारावर चर्चा, परिषदा आणि वाचनाच्या वेगवेगळ्या प्रकारांची सादरीकरणे आयोजित केली जातील। शाळेतील वाचनालयात मुलींमध्ये पुस्तक देवाणघेवाण कार्यक्रम आयोजित केला जाईल, ज्यात विद्यार्थी आपले वाचन केलेले पुस्तके एकमेकांना देऊ शकतील। यामुळे वाचनाची आवड निर्माण होईल
आणि विद्यार्थिनींमध्ये सहकार्याची भावना प्रबळ होईल. वाचनाची गोडी लागल्याने मुलींच्या मानसिक आणि वैचारिक विकास होईल. वाचनामुळे त्यांना नवीन ज्ञान मिळेल आणि ते त्यांचा आत्मविश्वास वाढवू शकतील. या ठरावाद्वारे मुलींमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम आणि सत्रे आयोजित केली जातील, ज्यामुळे वाचनाची संस्कृती जिवंत राहील. सभेतील सदस्यांनी या ठरावास मंजुरी देऊन त्यांची अंमलबजावणी करण्याचे ठरवले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक 6, मुलींसाठी आर्थिक नियोजन आणि बचत याविषयी मार्गदर्शन करणे. मुलींमध्ये आर्थिक साक्षरतेचा विकास करणे, त्यांना बचती महत्त्वाबद्दल जागरूक करणे आणि आर्थिक नियोजन करण्यासाठी आवश्यक कौशल्य शिकवणे. या चर्चेचा मुख्य उद्देश मुलींना आपल्या भविष्याचे आर्थिक व्यवस्थापन सक्षमपणे करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती आणि साधने प्रदान करणे आहे. मुलींना आर्थिक साक्षरतेच्या महत्त्वाची माहिती दिली गेली. वयाच्या सुरुवातीपासूनच आर्थिक निर्णय घेणे, बचत करणे आणि खर्चाचे नियोजन कसे करावे यावर चर्चा करण्यात आली. त्यांना सांगितले गेले की आर्थिक नियोजन आणि बचतीमुळे भविष्याला सुरक्षित मार्गाचा मार्ग मोकळा होतो. बचत कशी करावी आणि त्यासाठी कोणते साधने वापरावे यावर मार्गदर्शन करण्यात आले. मुलींना विविध बचत योजना जसे की बँक अकाउंट, पोस्ट ऑफिस बचत योजना, शालेय बचत योजनेत भाग घेणे याविषयी माहिती देण्यात यावी असे ठरवण्यात आले. मुलींना लहान आणि मोठ्या उद्दिष्टांसाठी बचत कशी करावी हे सांगितले गेले पाहिजे. यामध्ये शालेय खर्च, उच्च शिक्षणासाठी बचत आणि भविष्यकालीन गरजांसाठी पैशांची रचना कशी करावी यावर चर्चा करण्यात आली. मुलींना शिक्षण, करिअर आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींसाठी पैसे कसे गुंतवता येतील यावर विचार करण्यात यावे. मुलींमध्ये आर्थिक नियोजन आणि बचत याबद्दल जागरूकता निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे त्यांना भविष्यकाळात आत्मनिर्भर होण्याची क्षमता प्राप्त होईल. तसेच आर्थिक निर्णय घेणाऱ्या आणि स्वतःचे वित्तीय जीवन व्यवस्थापित करणाऱ्या मुली तयार होणार आहेत. यामुळे समाजात महिलांच्या आर्थिक सशक्ततेचा प्रचार होईल. लवकरच कार्यशाळा, साक्षरता किट आणि इतर उपक्रमांची रूपरेषा तयार केली जाईल, ज्यामुळे मुलींमध्ये आर्थिक साक्षरतेचा विकास होईल आणि त्यांना आत्मनिर्भर बनवता येईल. सभेतील सदस्यांनी या ठरावास मंजुरी देऊन याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी मी 6 विषय घेतलेले आहे. आपणास एक दोन विषय अजून जर आपल्याला आवश्यक वाटत असेल आपण या ठिकाणी टाकू शकतो. मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. मित्रांनो, या पद्धतीने मार्च 2025 करता सखी सावित्री समितीचे अहवाल लेखन आणि प्रोसिडिंग लेखन कसे करावे या संदर्भात आपण सर्व जाणून घेतलेले आहे. मित्रांनो, आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.